गुड मॉर्निंग क्लास. हाव आर यू ऑल? करंट इलेक्ट्रिसिटीच्या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेजिस्टन्स ऑफ कंडक्टरबद्दल बरंचसं काही डिस्कस केलेलं आहे आणि आत्ता या व्हिडिओमध्ये आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला जो कंटेंट आहे सिनॉप्सिसच्या फॉर्ममध्ये त्याच्याशी संबंधित काही प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, करायची मग सुरुवात. पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा. एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर इज कनेक्टेड टू ए सेल ऑफ इंटरनल रेजिस्टन्स आर. एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे कॅपिटल आरने ज्याला रिप्रेझेंट केला गेला आहे, तो एका सेलच्या अक्रॉस कनेक्ट केला. म्हणजे सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल रेजिस्टरच्या एका टर्मिनलला, सेलचं निगेटिव्ह टर्मिनल रेजिस्टरच्या दुसऱ्या टर्मिनलला. तर अशा सेलला तो कनेक्ट केला गेला की ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स, असा इंटरनल रेजिस्टन्स सेलच्या इथं दाखवला जातो, स्मॉल आरने रिप्रेझेंट केला जातो. तर त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल आर. तर आपल्याला काय विचारले, द करंट इन द सर्किट इज मॅक्झिमम वेन. अशा सिच्युएशनमध्ये की एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या अक्रॉस सेल कनेक्ट केलेली आहे, सेल करंट प्रोव्हाइड करायचं काम करेल. तो करंट एक्सटर्नल रेजिस्टरमधून पास होऊन पुन्हा कुठे येईल तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी येईल. सर्किटमध्ये जी डायरेक्शन दाखवली जाते करंटसाठीची ती कन्व्हेन्शनल डायरेक्शन असते, तुम्हाला माहीत आहे. सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे आपण ती शो करतो. तर आत्ता आपल्याला विचारले की कधी त्या सेलने सर्किटमधून सेंड केलेला करंट मॅक्झिमम असेल. ठीक आहे, तर बघा आपल्याला ऑप्शन काय दिलेत बघूयात. ऑप्शन ए आहे कॅपिटल आर ग्रेटर दॅन स्मॉल आर. ऑप्शन बी कॅपिटल आर लेस दॅन स्मॉल आर. ऑप्शन सी कॅपिटल आर इक्वल टू स्मॉल आर. आणि ऑप्शन डी कॅपिटल आर इक्वल्स टू ट्वाईस आर. बघा, कॅपिटल आर ग्रेटर दॅन स्मॉल आर. पहिल्यांदा मी आर बद्दल बोलते की जो सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेलचे डेफिनेशन करत असताना आपण अशी करतो की एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन रेजिस्टन्स इज कॉल्ड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट पॉवर सप्लाय ऑर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. सेलच्या आतून ऑफर झालेला की जो इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमुळं ऑफर झालेला रेजिस्टन्स असतो की ज्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल असं आपण म्हणतो. तर हा रेजिस्टन्स कमीत कमी असला पाहिजे. का तर सेल सर्किटमध्ये कनेक्ट कशासाठी केला जातो, करंट फ्लो करून नेण्यासाठी केला जातो. सेलचं तर ते कामच आहे की सर्किटमध्ये जेवढे कॉम्पोनंट कनेक्ट केले असतील त्या सगळ्या कॉम्पोनंटमधून तिने काय करायचा तर करंट सेंड करायचा. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर तिचा स्वतःचाच रेजिस्टन्स मोठा असेल तर ती सर्किटमधून करंट फ्लो करून नेऊ शकेल का, तर नाही. म्हणून इंटरनल रेजिस्टन्स ऑफ आयडियल सेल इज ऑलवेज इक्वल टू झिरो. आयडियल सेल आपण तयार केला तर अशा सिच्युएशनमध्ये त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपण किती कन्सिडर करतो तर झिरो कन्सिडर करतो. ठीक आहे, प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. म्हणजे प्रॅक्टिकली प्रत्येक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटीला त्याचा काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स असेलच. ठीक आहे, मग या सेलला सुद्धा असेल की जो आपण स्मॉल आरने रिप्रेझेंट करतोय. तर बघा, कॅपिटल आर जो ए ऑप्शन आहे तो मी बघतीये, कॅपिटल आर ग्रेटर दॅन स्मॉल आर. आर लहान आहे ठीक आहे, पण कॅपिटल आर जर मोठा असेल, बाहेरून कनेक्ट केला गेलेला रेजिस्टन्स मोठा आहे आणि रेजिस्टन्स मोठा आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ऑपोजिशन जास्त आहे. ऑपोजिशन जास्त जर असेल तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही मला सांगा सर्किटमधून मॅक्झिमम करंट फ्लो होईल का, नाही. म्हणजे ए ऑप्शन करेक्ट नाही. बी ऑप्शनचा विचार करूयात. कॅपिटल आर लहान आहे आणि स्मॉल आर की ज्याला आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल म्हणतो तो मोठा आहे. सेलचं काम आहे करंट सेंड करणं, पण तिचा इंटरनल रेजिस्टन्सच खूप मोठा आहे. अशा सिच्युएशनमध्ये सेल मॅक्झिमम करंट सेंड करू शकणार नाही. म्हणजे बी ऑप्शन सुद्धा करेक्ट नाही. सी ऑप्शन कॅपिटल आर इक्वल टू स्मॉल आर हा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, सेलने सर्किटमधून सेंड केलेला जो रेजिस्टन्स आहे, करंट आहे, तो मॅक्झिमम कधी असेल ज्यावेळेस एक्सटर्नल रेजिस्टन्स इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स असेल. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स तर स्मॉल आहेच,
पण त्या सर्किटमध्ये बाहेरून जोडला गेलेला रेझिस्टन्ससुद्धा त्या सेलच्या इंटरनल रेझिस्टन्स इतकाच लहान आहे. अशा सिच्युएशनमध्ये सर्किटमधून फ्लो होणारा करंट कसा असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. कॅपिटल डी ऑप्शन बघा. R इक्वल टू ट्वाईस R. प्रत्येक वेळेस असंच होईल का हो की इंटरनल रेझिस्टन्सच्या दुप्पट हा एक्सटर्नल रेझिस्टन्स असेल? असं नाही. सर्किटमध्ये वेगवेगळे रेझिस्टर्स कनेक्ट केले जातील की जे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहेत किंवा पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत किंवा सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहे. म्हणजे सर्किट जसं चेंज होईल, जशी रिक्वायरमेंट असेल तसा एक्सटर्नल रेझिस्टर सर्किटमध्ये कनेक्ट केला जाईल आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस असं होणार नाही की कॅपिटल R इक्वल टू काय असेल? ट्वाईस R असेल. बरोबर आहे. म्हणून आपलं जे डी ऑप्शन आहे ते काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपला जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन सी, कॅपिटल R इक्वल टू स्मॉल r. अशा प्रकारचे जे MCQs आहेत की जे थेरॉटिकल आहेत किंवा जे नॉलेज बेस्ड आहेत ते तर आपण लक्षातच ठेवायची कंपल्सरी की R एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे, सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे आणि मॅक्झिमम करंट कधी फ्लो होईल अशा सर्किटमधून? ज्यावेळेस कॅपिटल R इक्वल टू स्मॉल r आहे. ठीक आहे. तुम्ही पण ठेवा लक्षात. ओके, आता पुढे जाऊया. ए सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 2 रेझिस्टर्स 1 ओहम. सिरीज कॉम्बिनेशन केलंय, 2 रेझिस्टर आहेत. प्रत्येक रेझिस्टर 1 ओहमचा आहे. बघा, एक रेझिस्टर आणि दुसरा रेझिस्टर. प्रत्येक रेझिस्टर किती ओहमचा आहे? तर 1 ओहमचा आहे. अशी अरेंजमेंट किती रेझिस्टरची आहे? तर 2 रेझिस्टरची आहे. ठीक आहे. पुढं वाचते बघा मी. इज कनेक्टेड ए 12 व्होल्ट बॅटरी ऑफ इंटरनल रेझिस्टन्स 0.4 ओहम. हे 2 रेझिस्टर एका बॅटरीच्या अक्रॉस कनेक्ट केले. बॅटरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल इज कॉल्ड बॅटरी. म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स आता इथं असतील की ज्यामुळे त्यांना काय म्हणावं लागतंय? तर बॅटरी म्हणावं लागते. झालं. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल झालं आणि हे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल झालं. कुठं कनेक्ट केली ही बॅटरी? तर या 2 रेझिस्टरच्या अक्रॉस, R1 आणि R2च्या अक्रॉस, की ज्यांचा रेझिस्टन्स किती आहे? 1 ओहम इतका आहे. बॅटरी किती पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करते? तर 12 व्होल्ट इतकं. आणि की ज्या बॅटरीचा इंटरनल रेझिस्टन्स की जो स्मॉल r ने आपण रिप्रेझेंट करतो, ज्याची जागा इथं असते स्मॉल r, तो किती दिलेला आहे आपल्याला? 0.4 ओहम. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला सांगितलेले त्यांनी द करंट फ्लोईंग थ्रू इज, या सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सिच्युएशन तुम्हाला समजली काय आहे ती? आता बघा, सोपं आहे. आपण 11वीमध्ये एक पॉईंट शिकलो होतो, ओहम्स लॉ अप्लाय टू कम्प्लीट सर्किट, आणि त्या पॉईंटमधून एक फॉर्म्युला आपण ऑब्टेन केला होता. बघा, आठवते का तुम्हाला? इथं लिहिते मी, कॅपिटल I इक्वल टू E अपॉन R प्लस R. ठीक आहे. हे सेलचं EMF, हा कॅपिटल R म्हणजे सर्किटमध्ये कनेक्ट केलेला एक्सटर्नल रेझिस्टन्स, हा या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स, आणि हा सर्किटमधून सेंड होणारा करंट. करंट फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला E, R आणि R ची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय विचारले? सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची आहे आपल्याला. पण मग आता झालं काय? फॉर्म्युला तर मला हाच युटिलाइज करायचा आहे, सेम फॉर्म्युला आता मला वापरायचा आहे. पण फॉर्म्युल्यामध्ये जागा आहे एक्सटर्नल रेझिस्टन्सची. इथं फॉर्म्युल्यामध्ये जागा कुणाकुणाची आहे, प्लेसेस कुणाकुणाच्या आहेत, हे जर मला समजलं ना, तर मग उरलेलं काम करणं फार सोपं होऊन जातं. तर इथं जागा आहे एक्सटर्नल रेझिस्टन्सची आणि ही जागा आहे इंटरनल रेझिस्टन्सची. इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल तर मला माहिती आहे 0.4 ओहम. हे EMF ऑफ सेल की जे 12 व्होल्ट मी लिहिणार आहे ते सुद्धा मला माहिती आहे. इथं एक्सटर्नल रेझिस्टन्स मात्र 1 नाही. इथं एक्सटर्नल रेझिस्टन्स काय आहेत? 2 आहेत, की जे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहेत. बरोबर आहे. मग सिरीज कॉम्बिनेशनमध्ये ज्यावेळेस रेझिस्टन्सेस कनेक्ट केलेले असतील त्यावेळेस तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, RS इक्वल टू R1 प्लस R2. सिम्पल फॉर्म्युला आहे ना. जेवढे केवढे रेझिस्टर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले असतील सगळ्यांची काय करून टाकायची? ॲडिशन करून टाकायची. मग हाच फॉर्म्युला, हा सेम फॉर्म्युला ह्या सर्किटला अप्लाय करण्यासाठी मी फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करते. बघा, तुमच्या लक्षात येत आहे का?
आय इक्वल्स टू ई अपॉन आरला मी म्हणते आर एस प्लस स्मॉल आर. आय इक्वल टू ई अपॉन सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असलेले रेजिस्टर्स म्हणजे R1 प्लस R2 प्लस अजून एक रेजिस्टर असता तरी आपल्याला काही फरक पडला नसता. आपण सगळ्यांची काय करून टाकली असती, ॲडिशन करून टाकली असती. R1 प्लस R2. ठीक आहे, म्हणजे आरच्या जागेवरती मी काय ठेवलं, रेजिस्टरचं सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ R1 अँड R2 की जो RS आहे. का तर ते सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहेत. RS काय आहे, R1 प्लस R2 आहे आणि प्लस हा इंटरनल रेजिस्टन्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि मग मला काय मिळेल, सर्किटमधून फ्लो होणारा करंट. आय इक्वल टू ई किती होता, 12 व्होल्ट. 2 रेजिस्टर किती ओहमचे आहेत, 1 ओहम 1 ओहम प्लस इंटरनल रेजिस्टन्स किती दिसतो इथे तुम्हाला, 0.4. ठीक आहे, केलं सगळं सबस्टिट्यूशन. आता बघा उत्तर किती येतं इथे, आय इक्वल टू 12 डिवाइड बाय 1 प्लस 1 2 प्लस 0.4 2.4. डेसिमल पॉईंट मी इथं शिफ्ट करते म्हणजे इथं सुद्धा डेसिमल पॉईंट एक डिजिटने पुढं शिफ्ट होईल. म्हणजे हे कसं होईल, 120 डिवाइड बाय 24. ठीक आहे, 12चा भाग जातो, 10 भागिले 2 5 एम्पियर. 10 डिवाइड बाय 2 काय आला, 5 एम्पियर. म्हणजे करंटचे मॅग्निट्यूड किती असणार आहे, 5 एम्पियर. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन सी. इथं मी लिहिते बघा सी. हे काय आलं होतं बरं आपलं, हे सुद्धा सीच होतं. ठीक आहे. द रेसिप्रोकल ऑफ कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड. आठवतंय का तुम्हाला, आधीच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलं होतं तुम्हाला. द रेसिप्रोकल ऑफ कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड रेजिस्टिव्हिटी. याच रेजिस्टिव्हिटीला आपण काय म्हणतो तर स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणतो. स्पेसिफिक रेजिस्टन्स रिप्रेझेंट कशाने करतो आपण, रोने करतो. कंडक्टिव्हिटी कशाने रिप्रेझेंट करतोय आपण तर बघा स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा ज्याला आपण रेजिस्टिव्हिटी असं म्हणतोय तो काय आहे तर रेसिप्रोकल आहे. कुणाचा, कंडक्टिव्हिटीचा. किंवा कंडक्टिव्हिटी म्हणजे रेसिप्रोकल आहे कुणाचा तर रेजिस्टिव्हिटीचा. इथं आपल्याला रेसिप्रोकल कुणाचा विचारला आहे, कंडक्टिव्हिटीचा. आणि कंडक्टिव्हिटीचा रेसिप्रोकल, कंडक्टिव्हिटी म्हणजे सिग्मा, ह्या कंडक्टिव्हिटीचा रेसिप्रोकल म्हणजे 1/सिग्मा हा काय असणार आहे तर स्पेसिफिक रेजिस्टन्स असणार आहे. किंवा ज्याला आपण रेजिस्टिव्हिटी असं सुद्धा म्हणतो. आता जर मी ऑप्शनकडे बघितलं तर ए आहे रेजिस्टिव्हिटी, बी आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स, सी आहे बोथ ए अँड बी. पॅरामीटर तर एकच आहे पण रेजिस्टिव्हिटी असा सुद्धा आयडेंटिफाय केला जातो आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स असा सुद्धा आयडेंटिफाय केला जातो. म्हणजे सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे, बोथ ए अँड बी. आणि डी जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे कारण तिथं लिहिलेलं आहे नन ऑफ दिस. ठीक आहे. आता चौथं बघा, ए नायक्रोम वायर ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर. नायक्रोम मटेरियल आहे, या नायक्रोम मटेरियलच्या वायरची लेंथ आपल्याला दिलेली आहे 100 सेंटीमीटर. लेंथ लिहिते मी 100 सेंटीमीटर. अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया दिलेला आहे 0.5 मिलीमीटर स्क्वेअर. हॅज ए रेजिस्टन्स ऑफ, या वायरचा रेजिस्टन्स आपल्याला दिला आहे 2.2 ओहम. द रेजिस्टिव्हिटी ऑफ नायक्रोम इज, रेजिस्टिव्हिटी रिप्रेझेंट करायची असते रोने. रेजिस्टिव्हिटी ऑफ नायक्रोम वायर इज, रो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ठीक आहे. बघा एल आहे, ए आहे, आर आहे, म्हणजे आपल्याला रो फाइंड आउट करायला काहीच एक अडचण नाही. ठीक आहे. फॉर्म्युला कसा ऑब्टेन करायचा आहे, मी प्रत्येक वेळेस असं म्हणत नाही की एकाच वेळेस असं होईल की तुम्हाला खूप सारे फॉर्म्युले आठवावे लागतील किंवा वेगवेगळे फॉर्म्युले की जे एकाच फॉर्म्युल्यावरून आपण डिराईव्ह केलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठ करा, असा पर्याय मी तुम्हाला देऊ नाही शकत आहे. मी तुम्हाला काय सांगते बघा, आपण असं करूयात, आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए, म्हणजे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल बाय ए. आणि हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईनला आपण रिप्लेस करतोय आर इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. ठीक आहे. म्हणजे आरसाठी हा रो इंटू एल अपॉन ए फॉर्म्युला नाही आठवला किंवा रोसाठीचा काही फॉर्म्युला
तुम्हाला आठवत नाही आहे किंवा डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला असं काहीतरी होतं आहे, तर अशा वेळेस घाबरून जाण्याचं काही कारण नाही किंवा फॉर्म्युला आठवत नाही आहे म्हणून सुद्धा काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तर आपण हे असं लक्षात ठेवूयात, आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए, हे मात्र विसरायचं नाही. आणि म्हणून आर इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. आता रोसाठी फॉर्म्युला मी जर मॉडिफाय करत असेल तर काय होईल, रो इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. आता एल वर जाण्याचं किंवा ए खाली येण्याचा काही प्रश्नच नाही, ठीक आहे ना, कारण फॉर्म्युला आर इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए हा तर आपला अगदीच बरोबर आहे किंवा ह्याच्यात तर काही चुकीचं नाही आहे. आणि याच फॉर्म्युल्यावरून मी काय ऑब्टेन करते, तर रो इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल, बरोबर आहे ना. तर मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं आपल्या हातात आहे, करूयात. इथं कन्व्हर्जन करावं लागेल. 100 सेंटीमीटर, सेंटी आपल्याला नको, तुम्हाला माहिती मीटरमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, 100 ॲज इट इज असेल आणि सेंटी म्हणजे 10⁻² असतो, मीटर ॲज इट इज झालं. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं, तर मीटरमध्ये केलं. इथं बघा, इथं एरियामध्ये बऱ्याचदा असं होऊ शकतं की 0.5 मिलीसाठी तुम्ही ठेवला 10⁻³ आणि हा मीटरचा स्क्वेअर ॲज इट इज, म्हणजे 0.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ असं तुम्ही कन्व्हर्जन करणार, की जे अगदीच चुकीचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, एरियाच्या केसमध्ये फक्त इथं एकट्या मीटरचा स्क्वेअर नसतो, हा स्क्वेअर दोघांचा पण असतो, मिलीचा पण स्क्वेअर असतो आणि मीटरचा पण स्क्वेअर असतो. म्हणजे इथं असतो ब्रॅकेट, हे लक्षात ठेवायचं. मग हा मिलीचा स्क्वेअर झाला आणि ह्या मीटरचा सुद्धा स्क्वेअर झाला. मिली म्हणजे 10⁻³ आणि त्याचा काय होतोय, तर स्क्वेअर होतोय. आणि मीटर स्क्वेअर तुम्हाला हवा आहे कारण तुम्ही एसआय युनिटमध्ये सगळं कन्व्हर्जन करून घेताय, म्हणून हा मीटर स्क्वेअर ॲज इट इज, ठीक आहे. म्हणजे ही जी रेस टू पॉवर असेल ती मल्टिप्लिकेशनमध्ये येते, म्हणजे 3 × 2 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. बघा बरं, ही तुमची कशाची व्हॅल्यू आहे, तर एची व्हॅल्यू आहे 0.5 × 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. जर तुम्ही हा मिलीचा स्क्वेअर नुसता केला असता तर इथं आलं असतं 10⁻³ आणि तुमची ही जी एरियाची मॅग्नेट्यूड आहे ती काय झाली असती, चुकून गेली असती, ठीक आहे. म्हणजे एरिया ए इक्वल टू 0.5 मल्टिप्लाइड बाय ह्या मिलीमीटरचा स्क्वेअर होता म्हणून काय आहे, तर 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. इथं कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, आर इक्वल टू 2.2 ओहम. फॉर्म्युला तर इथं लिहिलेला आहे. चला आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 2.2 मल्टिप्लाइड बाय एरिया 0.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁶ डिवाइड बाय लेंथ 100 मल्टिप्लाइड बाय 10⁻², ठीक आहे. रो इक्वल टू 2.2 मल्टिप्लाइड बाय 0.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁶. हे जसंच्या तसं मी वर लिहिलं. 100 म्हणजे 10⁻+2, 100ला मी असं सुद्धा लिहू शकते 10⁻+2 मल्टिप्लाइड बाय 10⁻². 10⁻+2 मल्टिप्लाइड बाय 10⁻², हा काय होऊन जाईल, तर 10⁻0. बरोबर आहे ना. बेस सारखं असेल तर रेस टू पॉवरची काय होते, ॲडिशन होते आणि ॲडिशनमध्ये काय होईल, +2 -2 कॅन्सल आउट होऊन जातील आणि 10ची किती पॉवर येईल, 0 येईल. कुठल्याही संख्येची रेस टू 0 पॉवर काय येते, 1 येते. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय येऊन जाईल, 1 येऊन जाईल. म्हणजे आता फक्त एवढंच मल्टिप्लिकेशन करायचं. रो इक्वल टू आपलं आन्सर येते 1.1 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁶. रेझिस्टिव्हिटीचं एसआय युनिट तुम्हाला माहिती आहे, ओहम इंटू मीटर. उत्तरामध्ये 1.1 कुठं दिसतंय का ऑप्शनमध्ये, ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही दिसत आहे मला. डी मध्ये एक ऑप्शन मला दिसतोय 11 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁷ ओहम मीटर. मग याला जर मी 11 केला तर हा डेसिमल पॉईंट पुढं शिफ्ट करते, 1च्या पुढं शिफ्ट करते, म्हणजे इथं 10ची -1 पॉवर तयार होईल आणि 10⁻⁻1 10⁻⁶ मध्ये ॲड झाल्यानंतर पॉवर तयार होईल 10⁻⁷. मग आपलं आन्सर येईल 11 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁷ ओहम मीटर.
की जे आपल्या ह्या ऑप्शनमध्ये आहे, डी ऑप्शनमध्ये. म्हणजे ह्या चौथ्या प्रश्नाचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन डी. ठीक आहे. बघा 5वा प्रश्न मी वाचतीये. इफ ए वायर ऑफ रेजिस्टन्स 25 ओहम इज युनिफॉर्मली स्ट्रेच्ड until its length becomes 3 times its original length, then its new resistance is. आठवते का तुम्हाला? मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला, R2 इक्वल टू एन स्क्वेअर इंटू R1. ठीक आहे. R1 हा वायरचा सुरुवातीचा रेजिस्टन्स किती दिसतोय? ए वायर ऑफ रेजिस्टन्स 25 ओहम इज युनिफॉर्मली स्ट्रेच्ड अंटिल इट्स लेंथ बिकम्स 3 टाइम्स इट्स ओरिजिनल लेंथ. 3 पट ती वायर काय केली? युनिफॉर्मली स्ट्रेच केली. आणि एन हा इंटिजर काय रिप्रेझेंट करतोय? नंबर ऑफ टाइम्स वायर स्ट्रेच्ड युनिफॉर्मली. हा जो एन इंटिजर आहे ती किती टाइम्स तुम्ही वायर स्ट्रेच करताय ते नंबर ऑफ टाइम्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इथं काय करतोय? एन हे लेटर वापरतोय. म्हणजे ती वायर किती वेळा स्ट्रेच केली गेली? तर 3 वेळा स्ट्रेच केली गेली. म्हणजे एन ची व्हॅल्यू किती असेल? तर 3 असेल. R1 तुम्हाला गिव्हन आहे 25 ओहम. तर त्यांनी आपल्याला जी लेंथ वाढली त्या वाढलेल्या लेंथचा आता रेजिस्टन्स किती आहे? न्यू रेजिस्टन्स किती आहे? म्हणजे R2 किती आहे आपल्याला विचारलेलं आहे. बघा मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवला त्याच्यामुळे किती सोपं झालं हे आता. R2 इक्वल टू एन स्क्वेअर 3चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हा R1 किती आहे? 25. 3चा स्क्वेअर 9 मल्टिप्लाइड बाय 25. 9 मल्टिप्लाइड बाय 25 किती? 225 ओहम. म्हणजे न्यू रेजिस्टन्स ऑफ वायर R2 इक्वल टू 225 ओहम. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. ठीक आहे. 6वं, द रेजिस्टन्स ऑफ वायर इज R ओहम. एका वायरचा रेजिस्टन्स आहे कॅपिटल R ओहम. द वायर इज स्ट्रेच टू डबल इट्स लेंथ. आता पुन्हा वायर काय केली? स्ट्रेच केली. किती वेळा स्ट्रेच केली? तर 2दा स्ट्रेच केली. नाव द रेजिस्टन्स ऑफ वायर विल बिकम. आता बघा काही वेळेस असं असतं, मी तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला फॉर्म्युले शिकवलेत, R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. मग तुम्ही म्हणाल R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. जर लेंथ डबल झाली तर रेजिस्टन्स सुद्धा काय झाला? डबल झाला. नाही, हा फॉर्म्युला, हे जे लॉजिक आहे ते इथं अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये चुकीचं ठरेल. तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे R2 म्हणजे न्यू रेजिस्टन्स इक्वल टू एन स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय R1. R1 म्हणजे तुमचा काय असेल? ओरिजिनल सुरुवातीचा रेजिस्टन्स, की जो ह्या एक्झाम्पलमध्ये किती दिला आहे? कॅपिटल R. वायर किती वेळा स्ट्रेच केली? 2 वेळा स्ट्रेच केली. म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे? 2. त्या एनचा काय करायचा आहे? स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे 2चा स्क्वेअर किती आला? 4 इंटू R. हा तुमचा काय असेल? तर न्यू रेजिस्टन्स असेल, बदललेला रेजिस्टन्स असेल. बघा 0.25 R, 0.5 R, 2 R आणि 4 R. 4 R आपल्याला दिसतोय ऑप्शन डी मध्ये. म्हणजे ऑप्शन डी हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. ए वायर ऑफ रेजिस्टन्स 4 ओहम इज स्ट्रेच टू ट्वाइस इट्स ओरिजिनल लेंथ. एक वायर होती जिचा रेजिस्टन्स होता 4 ओहम. या वायरला स्ट्रेच केली की ज्या स्ट्रेचिंगमुळं तिची ओरिजिनल लेंथ आता काय झाली? तर डबल झाली. द रेजिस्टन्स ऑफ स्ट्रेच्ड वायर वुड बी. म्हणजे पुन्हा हा फॉर्म्युला R2 इक्वल टू एन स्क्वेअर इंटू R1. बघा आता तुम्हाला हा फॉर्म्युला आपण बऱ्याचदा युटिलाइज केला, त्याच्यामुळे हा तुम्हाला आता कसा आणि कधी वापरायचा आहे ना हे लक्षात आलं असेल. ठीक आहे. R2 स्ट्रेच वायरचा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं, म्हणजे न्यू रेजिस्टन्स R2 फाइंड आउट करायचा. किती टाइम्स स्ट्रेच केली तिला? 2 वेळा स्ट्रेच केले. ट्वाइस टाइम्स तिला काय करतोय आपण? स्ट्रेच करतोय. म्हणजे इथं काय येईल? 2 स्क्वेअर येईल मल्टिप्लाइड बाय तिचा त्या वायरचा सुरुवातीचा रेजिस्टन्स किती आहे? तर 4 ओहम आहे. ठीक आहे. म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 4 16 ओहम. म्हणजे तुमचं करेक्ट ऑप्शन आहे सी, की जे मला उत्तर देते किंवा दाखवत आहे R2 इक्वल टू 16 ओहम. ठीक आहे. 8 बघा, वेन द सेल्स आर अरेंज्ड इन पॅरलल. बघा सेलचं आपण 2 प्रकारचं कॉम्बिनेशन करतो. एक तर पॅरलल कॉम्बिनेशन आणि दुसरं सिरीज कॉम्बिनेशन.
सिरीज कॉम्बिनेशन ज्यावेळेस सेलचं केलं जाईल, म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस सेल कनेक्ट केले जातील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला, दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल तिसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला, अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे तिला सेलचं सिरीज कॉम्बिनेशन असं आपण म्हणतो. सिरीज कॉम्बिनेशन केल्यानंतर सेलचा जो करंट आहे तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. आयडेंटिकल असायला पाहिजेत ह्या सेल्स, म्हणजे एकसारख्या व्होल्टेजच्या आणि एकसारखं करंट रेटिंग असलेल्या ह्या सेल्स सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केल्यानंतर जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते काय होतं, वाढतं. म्हणजे सपोज ही सेल सर्किटमध्ये प्रोव्हाइड करत असेल 1.5 व्होल्ट, ही 1.5 व्होल्ट, ही सुद्धा 1.5 व्होल्ट, तर आता ह्या तीनही सेलने मिळून सर्किटमध्ये प्रोव्हाइड केलेले पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, 1.5 व्होल्ट प्लस 1.5 व्होल्ट प्लस 1.5 व्होल्ट म्हणजे 4.5 व्होल्ट. याचा अर्थ असा, सेलचं सिरीज कॉम्बिनेशन जर केलं तर पोटेन्शियल डिफरन्स वाढतो. ठीक आहे, करंट मात्र काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. आणि याच सेल्स ज्या वेळेस पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केल्या जातात, म्हणजे जेवढ्या सेल असतील, सपोज या 3 सेल्स आहेत, एकाखाली एक जोडल्या गेल्या आणि सगळ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र आणि सगळ्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल एकत्र, अशी सिच्युएशन तयार केली गेली, तर आपण असं म्हणतो की ह्या सेल्स आपण कशा कनेक्ट केलेल्या आहेत, तर पॅरलली कनेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, हे काय झालं, सेलचं पॅरलल कॉम्बिनेशन. ही पहिली सेल, ही दुसरी सेल आणि ही काय झाली, तिसरी सेल. अशा वेळेस बघा, आता या सेलच्या अक्रॉस इथं तयार झालं सगळ्या सेलचं मिळून पॉझिटिव्ह टर्मिनल, म्हणजे इथं तयार झालं सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि इथं काय तयार झालं, सेलचं निगेटिव्ह टर्मिनल. तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट राहतो, करंट मात्र काय होतो, वाढतो. म्हणजे या सेलचा करंट या सेलमध्ये ॲड होईल, या सेलचा करंट या सेलमध्ये ॲड होईल आणि टोटल करंटची मॅग्निट्यूड मात्र काय होईल, तर इन्क्रीज होईल, वाढेल. मग आता बघा, आपल्याला ह्या MCQमध्ये विचारलं काय, तर ज्यावेळेस सेल पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये अरेंज केल्या जातील त्यावेळेस काय होईल, करंट कपॅसिटी डिक्रीज नाही, करंट कपॅसिटी वाढवण्यासाठी सेलचं पॅरलल कॉम्बिनेशन केलं जातं. बी ऑप्शन, द करंट कपॅसिटी इन्क्रीजेस, बी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. सी ऑप्शन, द EMF इन्क्रीजेस, नाही, EMF इन्क्रीज करण्यासाठी मी काय केलं असतं, तर सिरीज कॉम्बिनेशन केलं असतं. आणि डी, द EMF इज डिक्रीज, हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे आपलं जे करेक्ट ऑप्शन आहे या MCQ साठीचा तो आहे द करंट कपॅसिटी इन्क्रीजेस. का, तर सेल्स कशा अरेंज केलेल्या आहेत, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. ठीक आहे, बघा 9वा प्रश्न, वेन द सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं सेलचं पॅरलल कॉम्बिनेशन केल्यानंतर काय होतं आणि सिरीज कॉम्बिनेशन केल्यानंतर काय होतं. तर सिरीज कॉम्बिनेशन आपण कशासाठी करतो, तर सेलचं नेट EMF वाढवता यावं म्हणून. म्हणजे जो ए ऑप्शन आहे, नेट EMF बिकम्स हायर, हे या MCQचं करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, 10वं बघूयात. ए वायर 1 मीटर लॉंग हॅज रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम. एक वायर आहे जिची लेंथ आहे 1 मीटर, ज्या वायरचा रेजिस्टन्स आहे 1 ओहम. इफ इट इज युनिफॉर्मली स्ट्रेच, ही वायर स्ट्रेच केली, मग स्ट्रेचिंग केल्यामुळं झालं काय, सो दॅट इट्स लेंथ इन्क्रीजेस बाय 25%. आता जी काही सुरुवातीची लेंथ होती तिच्यामध्ये 25% काय झाली, तर वाढ झाली. वाढ कशामुळे झाली, तर वायर स्ट्रेच केल्यामुळं. देन इट्स रेजिस्टन्स विल इन्क्रीज्ड बाय, आता त्या वायरचा स्ट्रेचिंग केल्यानंतरचा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितला आहे. मग आता मला तर एक गोष्ट माहिती आहे, लेंथ वाढली की रेजिस्टन्स काय होतो, वाढतो. मग इथं वायरचं काय केलं, स्ट्रेचिंग केलं, म्हणजे रेजिस्टन्स काय झाला असेल, तर वाढला असेल. आणि हा वाढलेला रेजिस्टन्स आपल्याला काय करायला सांगितलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलं आहे. पण बघा, नुसता इन्क्रीज इन रेजिस्टन्स नाही, तर आपल्याला तो रेजिस्टन्स पर्सेंटमध्ये फाइंड आउट करायचा आहे. का, तर ऑप्शनमध्ये मला 25%, 50%, 56.25%, 77.33% असं दिसतंय. म्हणून मी हे कसं सॉल्व करेल सांगते तुम्हाला.
बघा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला तर आपल्याकडे आहे, R2 = n² × R1. पण हा फॉर्म्युला आता मला जसाच्या तसा वापरता येत नाही. याचं कारण त्यांनी वायर किती वेळ स्ट्रेच केली, एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, ते टाईम्स इथं दिलेले नाही आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं की वायर पर्सेंटमध्ये काय झाली तर स्ट्रेच केली. जी ओरिजिनल वायर होती, जिची लेंथ 1 मीटर होती, ती वायर 25% काय केली तर स्ट्रेच केली. मग अशा सिच्युएशनमध्ये हा फॉर्म्युला मला डिरेक्टली वापरता येत नाही. मला आधी हा किती टाइम्सने स्ट्रेच झालेली वायर आहे तो एन काय करावा लागेल, फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे. मग आता बघा, लेंथ बदलली हे तर तुम्ही अग्री करतच असाल. स्ट्रेचिंगमुळे लेंथ काय झाली असेल, वाढली असेल. ती वाढलेली इन्क्रीज इन लेंथला मी म्हणते L2 = कशी मी फाइंड आउट करेल बरं ही, तर जी सुरुवातीची काय होती L1 ही वायर होती, म्हणजे मी म्हणते की असं सुरुवातीची ओरिजिनल लेंथ ऑफ वायर आहे की जी किती आहे तर 1 मीटर आहे. ठीक आहे. तिच्यामध्ये स्ट्रेचिंगमुळे काय झाली तर वाढ झाली. जी सुरुवातीची 1 मीटरची होती ती का आता 1 मीटरची राहणार नाही का, तर तुम्ही त्या वायरला काय करताय, 25% स्ट्रेच करताय. म्हणजे आता तुम्हाला ॲड करावं लागेल. ठीक आहे. किती टक्के तर 25%. 25% मी कशी लिहील, 25/100. बरं, हे 25% म्हणजे कोणाच्या 25%, तर ओरिजिनल लेंथच्या 25%. कळतंय का. म्हणून L1 + L1 × 25/100. चला परत एकदा सांगते तुम्हाला. वायर स्ट्रेच झाल्यामुळे वायरची लेंथ वाढली की जिला मी म्हणते L2. वायरची सुरुवातीची लेंथ तर जी काय असणार आहे ती असणारच आहे L1, ती 1 मीटरची होती. तिच्यामध्ये वाढ झाली. कितीने वाढ झाली, 25%. मग 25% मी कसे लिहिले, 25/100. बरं, पण हे कोणाचे 25%, तर L1च्या 25%. 1 मीटरच्या 25%नी आता वाढ झाली. मग 1 मीटरचे म्हणजे L1चे 25%, म्हणून मी काय लिहिलं, L1 × 25/100. आणि वाढ झाली आहे ना, म्हणून मी ओरिजिनल लेंथ जी आहे ती ह्या 25%मध्ये काय करते, ॲड करते. म्हणजे L1 + L1 × 25/100 ही आपली काय असणार आहे तर न्यू लेंथ ऑफ वायर असणार आहे. ठीक आहे. मग मी आता मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करते. L1 किती दिली मला, 1 मीटर, प्लस हा L1 1 मीटर × 25/100. ठीक आहे. 1 + 25 × 1 म्हणजे 25. 25/100. 25ने तर भाग दिला, 1/4. मग काय झालं, L2 = 1 + 1/4. 1/4 किती येईल, 0.25. Therefore L2 = 1 + 0.25. L2 = 1 + 0.25, 1.25. ठीक आहे. 1.25 मीटर. बघा, असं पण आपल्या लक्षात येईल ना, आधी 1 मीटरची होती आणि 25% वाढले म्हणजे 25 सेंटीमीटर वाढले, म्हणून वायरची बदललेली लेंथ काय झाली, L2 = 1.25 मीटर, म्हणजे 1 मीटर पूर्ण आणि वरती 25 सेंटीमीटर. मग मी हे मीटरमध्ये कसं लिही, 1.25 मीटरने काय झाली तर वाढ झाली. आता तुम्हाला कळलं R2 = ही जी एनची व्हॅल्यू लागणार होती मला, की कितीने वाढली ती लेंथ, तर 1.25. आता हा 1.25 मी इथं एनच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकते. ठीक आहे. मग करूयात आपण. R2 = 1.25चा स्क्वेअर × R1 किती आहे तर 1 ओहम आहे. Therefore R2 = हे मल्टिप्लिकेशन काय येतंय, 1.25 × 1.25, 1.5625. 1.5625 ओहम ही स्ट्रेचिंग झाल्यानंतर वाढलेली वायरची काय आहे तर लेंथ आहे. पण मग आपल्याला वायरचा नुसता बदललेला रेजिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलाय का, नाही. तर आपल्याला पर्सेंटमध्ये
किती रेजिस्टन्स वाढला तो फाइंड आउट करावा लागेल. तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगितला होता, आठवतोय का? n² -1 मल्टिप्लाइड बाय 100. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला काय देत होता, तर पर्सेंटेज. इथं हा फॉर्म्युला तुम्हाला काय देत होता? पर्सेंट इन्क्रीज इन रेजिस्टन्स. बरोबर ना? पर्सेंट इन्क्रीज इन रेजिस्टन्स तुम्ही कसा फाइंड आउट करणार? या nचा स्क्वेअर मायनस काय करायचा? 1 करायचा आणि मल्टिप्लाइड बाय काय करायचं? 100 करायचं. मग बघा, nचा स्क्वेअर तर तुम्ही केलाय ना इथं. 1.25चा स्क्वेअर किती येतोय? 1.5625. त्याच्यामधून 1 काय करायचा? सबस्ट्रॅक्ट करायचा. करूयात. 1.5625 हा झाला nचा स्क्वेअर. यातून 1 वजा करायचा. ह्या 1 मधून हा एक सबस्ट्रॅक्ट होईल, म्हणजे शिल्लक काय राहील? 0.5625. बरोबर ना? मल्टिप्लाइड बाय काय करायचं? 100. 100ने इथं मल्टिप्लाय केल्यानंतर डेसिमल पॉईंट कुठे येईल? 56.25%. हा तुमचा काय असेल, तर पर्सेंट इन्क्रीज इन रेजिस्टन्स असेल. दिसतंय का बघा बरं कुठं ऑप्शनमध्ये? 25-50 सी ऑप्शन दिसतोय बघा. 56.25% की जो आपला करेक्ट ऑप्शन आहे. कळलं? बघा नेक्स्ट, की जो 11वा MCQ आहे आपला. द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स अपॉन. जो रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर आहे तो कशा कशावरती डिपेंड असतो? मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. साईज ऑफ कंडक्टरवर डिपेंड असतो. टेम्परेचर ऑफ कंडक्टर, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स सुद्धा वाढतो, म्हणजे टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड असतो. जॉमेट्री ऑफ कंडक्टर, जॉमेट्रीवर सुद्धा डिपेंड असतो. म्हणजे जो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे तो आहे डी, ऑल ऑफ दिस. ठीक आहे. बघा, इन द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 2 or more than 2 रेजिस्टन्सेस. सिरीज कॉम्बिनेशन केलंय, एका समोर एक असे 2 किंवा 2पेक्षा जास्त रेजिस्टर्स कनेक्ट केले गेलेत. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय असतं सांगते तुम्हाला, की हे 2 रेजिस्टर, इथं असेल सेल, हे सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. सेलने सपोज 2 एम्पियर इतका करंट सेंड केला असेल, तर हा 2 एम्पियर या पहिल्या रेजिस्टरमधून सुद्धा 2 एम्पियरच फ्लो होईल. तो बाहेर येईल आणि ह्या दुसऱ्या रेजिस्टरमधून सुद्धा काय होणार आहे, तर 2 एम्पियरच फ्लो होणार आहे. म्हणजे करंटची मॅग्निट्यूड काही बदलत नाही ज्या वेळेस रेजिस्टरचं काय केलं जातं? सिरीज कॉम्बिनेशन केलं जातं. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एका रेजिस्टन्समधून फ्लो होणारा जो करंट असतो तो काय राहतो, तर सेम राहतो. ठीक आहे. पहिला ऑप्शन वाचते बघा. द करंट थ्रू इच रेजिस्टन्सेस इज सेम, की जे तुम्हाला माहीत आहे, जे नॉलेज बेस क्वेश्चन आहेत, की जे आपल्याला माहीतच असणे गरजेचं आहे. आणि आपण आपला कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त रेजिस्टर्स जर कनेक्ट केलेले असतील तर प्रत्येक एका रेजिस्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड सेम असते. ठीक आहे. म्हणजे ए जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. दुसरा मी वाचते. द व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टन्सेस इज सेम. नाही, ज्या वेळेस सिरीज कॉम्बिनेशन केलं जातं त्यावेळेस त्या रेजिस्टन्सेसच्या अकॉर्डिंगली त्याच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स बदलतं, म्हणजे ते सेम असत नाही. सी, नायदर करंट नॉर व्होल्टेज थ्रू इच रेजिस्टन्स इज सेम. नाही, करंट कॉन्स्टंट राहतोय आणि व्होल्टेज बदलतोय ना, म्हणजे सी ऑप्शन करेक्ट ऑप्शन नाही. बोथ करंट अँड व्होल्टेज थ्रू इच रेजिस्टन्स इज सेम. सेम सुद्धा नाही, करंट सेम राहतोय, व्होल्टेज मात्र बदलते, म्हणजे डी ऑप्शन सुद्धा चुकीचं ऑप्शन आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ए. ठीक आहे. पुढचा बघूयात. द रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ही तर डेफिनेशन आहे, आठवती का? स्पेसिफिक रेजिस्टन्सची किंवा रेजिस्टिव्हिटीची लेंथ युनिटी असताना आणि एरिया युनिटी असताना केलेली डेफिनेशन आहे की स्पेसिफिक रेजिस्टन्सचा रेजिस्टन्स हाच त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स कधी असतो, ज्यावेळेस लेंथ युनिट असते आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा युनिट असतो. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन आहे ए, स्पेसिफिक रेजिस्टन्स, कारण हा MCQ म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्सचीच डेफिनेशन आहे. बरोबर ना? When the temperature of metallic conductor is increased, its resistance.
पहिल्या व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की एखाद्या कंडक्टरचं टेम्परेचर ज्यावेळेस वाढतंय त्यावेळेस त्या कंडक्टरचा रेझिस्टन्ससुद्धा काय होतो, वाढतो. मग बघा, ऑलवेज डिक्रीजेस नाही, बी ऑलवेज इन्क्रीजेस. रेझिस्टन्स जर टेम्परेचर वाढत असेल तर रेझिस्टन्ससुद्धा काय होईल, वाढेल. म्हणजे बी हे काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. मे इन्क्रीज ऑर डिक्रीज असं तर नसेल. डी रिमेन्स कॉन्स्टंट हे सुद्धा चुकीचं आहे. एखाद्या कंडक्टरचं टेम्परेचर वाढलं की त्याचा रेझिस्टन्स काय होतो, ऑलवेज इन्क्रीजच होतो. म्हणजे बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन. 15वा MCQ बघा, SI युनिट ऑफ कंडक्टन्स इज. ए ऑप्शन आहे सिमेन्स, बी आहे पर ओहम, सी आहे ओहम रेस टू -1 आणि डी आहे ऑल ऑफ दिस. कंडक्टन्स कॅपिटल जी या लेटरने रिप्रेझेंट केला जातो. रेझिस्टन्सचा रेसिप्रोकलला आपण कंडक्टन्स असं म्हणतो. कंडक्टन्सचं SI युनिट द्यायचं झालं तर 1/Ω, बरोबर आहे ना. 1/Ω ला आपण काय म्हणतो, सिमेन्स सुद्धा म्हणतो. 1/Ω आहे की ज्याला आपण पर ओहम सुद्धा म्हणू शकतोय. जो डिनॉमिनेटरमध्ये असलेला ओहम न्यूमरेटरमध्ये लिहिला तर ओहम रेस टू -1 सुद्धा होईल. म्हणजे ए, बी आणि सी ही तीनही युनिट आपण कंडक्टन्ससाठी लिहू शकतो. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन आहे डी ऑल ऑफ दिस. ठीक आहे. आज जेवढे काही प्रश्न मी सॉल्व करून घेतलेले आहेत, पुन्हा एकदा मग या प्रश्नांची रिव्हिजन करायची. स्वतःला सॉल्व करता येतात का असे प्रश्न बघायचे. यासारख्या प्रश्नांचं कलेक्शन करून ठेवायचं स्वतःच्या नोटबुकमध्ये. असं खूप काही काम तुम्हाला करता येईल. एका प्रश्नासारखे असलेले अनेक प्रश्नांचं कलेक्शन तुम्हाला करता येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत यासारखे अजून काही प्रश्न घेऊन. ठीक आहे. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. बाय.